सुप्रसिद्ध इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट एंजियोग्राफी म्हटलं जातं म्हणून आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करूया। सन्माननीय शंकरजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपले सन्माननीय डॉक्टर पुष्पगुच्छ घालून या ठिकाणी पूजन होणार आहे। पूजन करतायत सन्माननीय शंकरजी गायकर साहेब आणि आमदार साहेब सन्माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब समवेत सर्व प्रमुख उपस्थित पाहुणे मंडळी। अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन चालू आहे। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी जय भवानी। खरं तर कालच महाराजांचा या ठिकाणी जन्मोत्सव साजरा झाला आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी कालच रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि आज सर इकडे समोर सन्माननीय शंकरजी गायकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्मानाचं स्वरूप आहे मानाचा पेटा, शाल, श्रीफळ आणि बुके। थँक्यू। मॅडम पुढे या, मॅडम पुढे या, मॅडम या ना। या ठिकाणी अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील आमदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ओके प्रेरणास्थान आदरणीय अण्णांना या ठिकाणी विनंती करतो की आपण मेडिकल असोसिएशन ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करतोय आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण 2 दिवस आरोग्य शिबिराचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय। काल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम झाला ज्याला विशेष सहकार्य प्राप्त झालं अर्पण ब्लड बँक संगमनेर यांच्या वतीने। आपली तालुक्यातली हरिश्चंद्र ब्लड स्टोरेज
या ठिकाणचा स्टाफ काल उपस्थित होता आणि ब्राह्मणवाड्या परिसरातील सर्व युवक मंडळी यांनी भरघोस अशा स्वरूपाचं रक्तदान या आपल्या उपक्रमाला काल दिलं. 150 बॅग्स काल आपल्या या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त झाल्या. एका छोट्याशा गावामध्ये अतिशय स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. हा या उपक्रमाचा 3रा कार्यक्रम आहे. प्रत्येक वर्षी आपण आरोग्य शिबिर घेतो, रक्तदान घेतो आणि उदंड अशा स्वरूपाचा प्रतिसाद या कार्यक्रमाला दरच प्रत्येक वेळी मिळत असतो. आज आपण जमा झालोय. आज सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिर आहे. मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने आज या ठिकाणी सुपर स्पेशालिटीचे 15 डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि या 15 डॉक्टर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातील जे काही व्याधी असतील, त्याचे उपचार असतील, योजनेतले उपचार असतील, या सगळ्याची या ठिकाणी आज उपलब्धता होणार आहे. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं भूषण, प्रखर वक्ते, राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ज्यांच्या वाणीतून नेहमी उगवत असतं आणि ज्यांचं भाषण आपल्या सर्वांना एक स्फूर्ती देऊन जातं. आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, आधारस्थान आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशनचे एक उद्गोटे आदरणीय शंकरजी गायकर साहेब, केंद्रीय मंत्री, विश्व हिंदू परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांचं अगदी हृदयापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे कार्यसम्राट अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे सदस्य, आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देणारे, साथ देणारे आणि खंबीरपणे पाठ थोपटणारे आदरणीय डॉक्टर किरण लामटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लामटे साहेबांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. साहेबांचा 2 दिवसांनी वाढदिवस आहे, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे आज या सुपर स्पेशालिटी शिबिराला डॉक्टर जगदीश वाबळे सर, जे MD मेडिसिन आहेत, कोविडमध्ये खूप काम केले, सामाजिक काम केले, फार मोठा कामाचा व्याप असणारी व्यक्ती आदरणीय डॉक्टर जगदीश वाबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनपूर्वक जगदीश वाबळे सरांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध दंतविकार तज्ञ डॉक्टर प्रवीण कोकाटे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. मेडिकलची टीम आहे, योगेश आहे, सुयोग आहे, इतरही मंडळी आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अकोला तालुका मेडिकल असोसिएशनचे आमचे सन्माननीय सदस्य डॉक्टर निलेश या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर अविनाश मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आरोग्यवर्धिनी फाउंडेशनचे भटे साहेब आहेत. सर्वच सदस्य, सर्वच गावकरी, वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि व्यक्तींचं, सन्माननीय व्यक्तींचं आपण मनपूर्वक स्वागत करूया, त्यांचा सन्मान करूया. धन्यवाद डॉक्टर साहेब. खर तर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. कारण आपल्या या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि किरणजी लामटे, खर तर एका आरोग्य शिबिराला डॉक्टरांनी खरं उपस्थित राहणं, मी मगाशीच त्यांना म्हटलं की एका डॉक्टरांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या डॉक्टरांनी उपस्थित राहणं हा योग फार कमी वेळेला येतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन्ही समव्यावसायिक मंडळी एकत्र आली तर त्याचा लाभ असा असतो की त्याची स्पंदनं जुळलेली असतात. आरोग्य काय आहे, आजार काय आहे, या समाजाच्या समस्या काय आहे, निदान काय आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या दोन्ही व्यक्तींना माहीत असतात. आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपला माणूस म्हणावा, खर तर डॉक्टर लामटे हे डॉक्टर जरी असले तरी ते मानवतेचे सुद्धा डॉक्टर आहेत.
केवळ डॉक्टर नाही, कारण सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या अडचणी काय आहेत. जसं काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली, तर छत्रपतींना का आठवायचं, महाराजांना का आठवायचं, तर बाकी सगळे त्यांचे युद्ध रणनीती हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांनी ज्याच्या आधारावरती हा महाराष्ट्र उभा केला, हा मनुष्य उभा केला, मानव उभा केला, मानवता उभी केली, ते मानस तज्ञाचा जो अभ्यास जो आहे, मनोविज्ञान जे आहे हे छत्रपतींना छानपैकी अवगत होतं. अर्ध्या अधिक लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मनोविज्ञानाच्या आधारावरती जिंकली. हे आपण जर शिवचरित्र जर वाचलं तरी आपल्याला लक्षात येईल. मोठ्यातल्या मोठ्या संकटावरती त्यांनी जे मात केली, अगदी वयाच्या 8व्या वर्षापासून तर त्यांच्या जीवनाचे सुखाचे दिवस 10-15 वर्ष सुद्धा आली नाही. बालपण संपल्यानंतर आपण जर पाहिलं त्या वेळेपासून म्हणजे छत्रपतींनी मनोविज्ञानाचा जो अभ्यास केला, औरंगजेबाला धरणी माय करून सोडला आणि याच अहिल्यानगरमध्ये या भिंगारमध्ये त्याला गाडलं, हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं मनोविज्ञान. आग्र्यावरून इथे बोलवला, भिकारी करून सोडला आणि केवळ भिकारी नव्हे तर एक मनोवैज्ञानिकेचा असा प्रहार केला की मी आता परत जात नाही. याचं कारण असं आहे, भल्या भल्यांना ज्याला आपण असं म्हणतो की आरोग्यामध्ये मनोविज्ञान हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून आपण सगळं केवळ डॉक्टरांकडे एवढ्या करता जातो, औषध हे सगळं जरी ते देत असले तरी सुद्धा डॉक्टरांचा स्पर्श होणे हा फार महत्वाचा असतो. डॉक्टर तुम्ही हात लावा. इतक्या लांबून लांबून पेशंट येतात. मी अनेक वेळेला पाहिले, अनेक ग्रामीण क्षेत्रातली मंडळी, मला तर करोनाच्या काळामध्ये हा सगळा खेड्यापाड्यातला आदिवासी कातकरी ही सगळी मंडळी मला त्यावेळेला कळली की ज्यांना कधीही करोना झाला नाही. त्याचं कारण असं की मनोवैज्ञानाचं जो मनोवैज्ञानिक त्यांचं जे बळ जे होतं ते इतकं महत्वाचं होतं. माझे मित्र प्रदीपजी भाटेंनी मला पहिल्यांदा या गिरी किल्ल्यामधला तो माणूस दाखवला, त्याची मानवता दाखवली. मी याच्यावरती बरंच काही बोलू शकेल, पण त्याचं कारण असं आहे की म्हणून अनेक वेळेला या आरोग्य शिबिराचं कौतुक का करायचं, डॉक्टरांचं कौतुक, सतीजींचं कौतुक का करायचं, पल्लवीताईंचं कौतुक का करायचं. कारण आज मगाशी कोणीतरी म्हटलं, सचिन म्हटला किंवा आणखी कोणी डॉक्टर आमचे भरत सर म्हटले की आज व्यवसाय झाला आहे. इथे इतके मोठे तज्ञ डॉक्टर बसले, मेंगाळ बसलेले आहेत, इतकी तज्ञ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. तर आज हा व्यवसाय झालेला असताना सुद्धा मानवतेचा कुठेतरी एक झरा जिथे जावं आणि ज्याच्याकडे आपलं संपूर्ण सुखदुःख मांडावं, आपल्या आरोग्याची पूर्णपणे चौकशी करावी, असं स्थान, असं व्यक्तित्व आज जवळजवळ नसतं. आपल्याला माहिती आहे की पोटात गोळा येतो, संगमनेरला जायचं, जुन्नरला जायचं, मुंबईला जायचं, नाशिकला जायचं, तर मोठ्या प्रमाणामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला पोटामध्ये गोळा येतो. त्याचं कारण त्याची जी फीस आहे, त्याचं जे काही त्या बाबतीतलं जे एक्सरे आहेत किंवा हे सगळं जे आहे, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी इतक्या कमी याच्यामध्ये हे इतकं सगळं उपलब्ध करून देतात. आणि हा पूर्ण कुटुंब असा आहे, तुम्ही एकटे चालता महत्वाचं नाहीये, तुमच्या सोबत सगळं कुटुंब चालतं. आज या सुपर स्पेशलिस्ट जे सुखप्रदा हॉस्पिटलचं विशेषता काय आहे, तर कधीही मी अनेक वेळेला पल्लवताईंना बघितलं तर कुठे जातात. एकदा त्यांना त्या आंबेगावांमध्ये मी पाहिलं, मी म्हटलं इथे तुमचं कसं काय काम आहे. त्याचं कारण असं आहे, पेशा पलीकडे मानवता जपणं, पेशा पलीकडे आरोग्य जपणं, पेशा पलीकडे जो वसा घेतलेला, घेतले व्रतनांततेने, हे जे आहे, हे ज्या व्रताला आम्ही स्वीकारलेलं आहे, ज्या ध्येयाला आम्ही स्वीकारलेलं आहे, तर ते ध्येय जे आहे ते इतकं सोपं नाहीये. मानवतेची सेवा जी आहे ती परमेश्वराची सेवा आहे असं जाणून संपूर्ण कुटुंब, म्हणजे सतीजींच्या बाबांशी सुद्धा संवाद केल्यानंतर लक्षात येतं किती पीडा आहे या माणसांची. म्हणजे मी सहज आज या कार्यक्रमाला येण्याचं कारण असं आहे, कारण माझं तिकीट कॅन्सल झालं. मी प्रयागला निघालो होतो आणि माझं फ्लाईट चुकल्यामुळे मग मी म्हटलं आज चुकलेलं आहे,
कदाचित माझ्या दिनचर्यामध्ये माझ्या भाग्यामध्ये आजचा हा दिवस हा कार्यक्रम असेल म्हणून मग मी सकाळी निघालो इथे आलो. त्याचं कारण असं की या माणसाने जी माणुसकी जपलेली आहे ही शब्दाच्या पलीकडची जपलेली आहे. म्हणून अनेक वेळेला त्यांचे संवाद करत असताना त्यांच्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये वाड्यावाड्यामध्ये आरोग्य रक्षक असला पाहिजे. आमची कुठलीही माऊली एखाद्या वाडीमध्ये आडली नाही पाहिजे. सर्पदंशाने एक अर्धा तासाच्या पलीकडे माणूस जगत नाही हे म्हटल्यानंतर प्राथमिक चिकित्सा त्या वाडीमध्ये त्याला देता येत काय. अनेक संवादात त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या डोक्यामध्ये किती मोठा विचार त्यांनी डोक्यामध्ये ठेवलेला आहे की ज्या क्षेत्रामध्ये राहतो, ज्या गावामध्ये मी राहतो, ज्या समाजामध्ये मी राहतो, त्या समाजाची सेवा, त्या समाजाचं आरोग्य, त्या समाजाची जी काही सुखदुःख आहे हे जाणून त्याच्या संदर्भामध्ये उपाय काय करता येईल अशा प्रकारच्या उपायाच्या शोधामध्ये आज प्राथमिक दृष्ट्या सुद्धा हे आरोग्य शिबिर डॉक्टरांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. इतकी सगळी मोठी मंडळी, त्यातली तज्ञ मंडळी, MD अशी MBBS मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी फक्त आपल्याला शुभेच्छा एवढ्या करता देतो की डॉक्टरांचं जे स्वप्न आहे हे फार मोठी झेप आहे आणि मला ते एवढ्या करता भावलं कारण या माणसाला सामान्यातल्या सामान्याला कोपऱ्यातल्या कोपऱ्यामध्ये झोपडीमध्ये घरामध्ये बसलेल्या माणसाची चिंता आहे. रात्री बेरात्री त्याला मदत मिळाली पाहिजे आणि मला नाही असं वाटत की डॉक्टरांना कधी कोणी फोन केला आणि ते उपलब्ध असताना आले नाही असं कधी होत नाही. म्हणून अशी काही डॉक्टर मंडळी या गावामध्ये आहेत आणि त्यांनी जो संपूर्ण संगमनेर असा इतका मोठा परिसर त्यांच्या संपर्कात आहे, इतके मोठे डॉक्टर त्यांच्या संपर्कात आहेत. मी सगळ्या डॉक्टर मंडळींना धन्यवाद एवढ्या करता देतो. तुम्ही माझ्या गावात आला, ही माझी जन्मभूमी आहे. मी जरी दिल्लीला गेलो, हैदराबादला गेलो, हिंदुस्थानच्या कुठल्याही कोण्यात गेलो तर मी आवर्जून या ब्राह्मणवाड्याचं नाव एवढ्या करता सांगतो कारण या मातीने मला वैभव दिले, या मातीने मला मानवता दिली, या मातीने मला स्तर दिला आहे. त्यामुळं या मातीची चिंता करणं, जसं आमदार साहेब आपल्या सगळ्या तालुक्यातल्या मंडळींची चिंता करतात त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला अधिक उशीर जरी झाला असला तरी सुद्धा मनातली जी काही त्यांच्याबद्दलच्या भावना ज्या आहेत मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. वक्तृत्व नव्हे तर कर्तृत्वाने भारवलेला हा जो सोहळा आहे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला. मी डॉक्टरांचा मित्र म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला आपण अशाच प्रकारे डॉक्टरांना साथ द्या, या गावाला साथ द्या आणि व्यक्तीचं संरक्षण, व्यक्तीचं आरोग्य, सामान्यातल्या सामान्य माणसाचं हित, कुटुंबाचं हित आपण जपाल असं मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी या पूर्ण सुखदा हॉस्पिटलचे जे सर्व आहेत, सतीजी आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सोबत ते सगळे मित्रमंडळी यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदिवासी आरोग्य वर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सुखप्रदा हॉस्पिटल आणि मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं सुपर स्पेशालिटी मोफत आरोग्य शिबिर संपन्न होत आहे. या शिबिराचे आयोजक करते यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा उपक्रम होतोय. काल ब्लड डोनेशन कॅम्प झाला आणि आज जे आरोग्य शिबिर होते ते डॉक्टर सतीजी वाळूंज आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेष करून आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि भारतामध्ये हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे आणि अखंड आयुष्य त्यासाठी ज्यांनी समर्पित केलंय ते आदरणीय शंकरजी गायकर साहेब यांची आवर्जून उपस्थिती आहे त्यांच्यासाठी काढावा. कारण हा
आपल्या अकोल्याच्या भूमीतला मातीतला माणूस पूर्ण देशभरामध्ये खूप झपाट्यानं काम करतो. खरं तर त्यांचं सानिध्य ज्यांना ज्यांना लाभतं, जेवढा वेळ तुम्ही त्यांच्या सानिध्यात घालवता ते तुमच्यासाठी भाग्याचे क्षण असतात. आणि मला वाटतं जे जे त्यांच्या सानिध्यात आले त्या सगळ्यांना त्याची नक्की प्रचिती आली असेल. आज या कार्यक्रमासाठी खरं तर ज्यांच्यामुळे हे शिबिर मित्राचे सुपुत्र आहे त्यांची माझी मित्र असं माझं वाटतं. डेंटिस्ट म्हणून आता ते मेडिकलला पण काम करतात आणि त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस पण उपस्थित आहे. त्यांचं पण त्या शिबिराच्या निमित्ताने स्वागत. बाकी सर्वच डॉक्टर्स, नर्स, उपस्थित स्टाफ असेल त्यांचं सर्वच या शिबिराच्या निमित्ताने स्वागत. आणि विशेष करून कोऑर्डिनेटर योगेशजी चौधरी पण उपस्थित आहे. कारण बऱ्याच वेळा मेडिकलला आम्हाला जर संपर्क करायचा म्हटला तर योगेश मीडिएटर असतो आणि खूप चांगली सेवा देतो. योगेश तुझं मी कौतुक करतो. तसंच या निमित्तानं उपस्थित असणारे सचिनजी आरोटे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भारत आरोग्य सर, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं ते संतोषजी मेंगाळ साहेब, त्याचबरोबर दुसरे ज्यांनी सांगितलं की मी खरं तर जुन्नर तालुक्यात राहतो पण सगळे पेशंट आमच्या इकडे येतात, एवढं सगळं आम्ही वेळ देण्याचं काम करतो ते स्वप्नीलजी नावे पाटील आणि सर्वच उपस्थित मान्यवर भाटे साहेब आणि आजच्या कॅम्पसाठी आलेले सर्व गरजू रुग्ण, सर्व ग्रामस्थ उपस्थित मीडिया, सर्व स्टाफ. खर तर सर आपण संगमेश्वर सारख्या ठिकाणी जी सेवा देता बाबळे सर, तर तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. परंतु ब्राह्मणवाडा तसं एक खेड आहे, एक बाजार असतो मला वाटतं मंगळवारचा, आणि बाकी सोडलं तर असं मला हा प्रश्न पहिला पडला होता की डॉक्टर वाबळे इथं आले आपले डॉक्टर वाळूस इथं आले कसे. तर नंतर आता मला कळालं की काका इथे नोकरीला होते आणि त्या मातीशी तुमची नाळ जोडली होती. कारण इथे येऊन तुम्ही प्रॅक्टिस तर सुरू केली पण इथं थर्मोलाइज करायचं काम करतात की, म्हणजे मला वाटत नाही राजूसारख्या ठिकाणी न्यूरोकायनिस टेट्रोकायनिस कोणी देते असं मला काही जाणवलं नाही. पण इथं आतापर्यंत मला वाटतं हार्टचे जवळजवळ त्यांच्या प्रॅक्टिसच्या काळात 60-70 जास्त पेशंट सेव्ह केले. याची म्हणजे मनस्वी आणली आहे तर त्याच्यासाठी टाळावा. कारण हार्ट अटॅक आला हे डायग्नोसिस व्हायलाच 2 दिवस जातात. गोल्डन आवर्स काय असते ते तर कधी कुणाच्या नशिबात येत नाही आणि बऱ्याच वेळा पेशंट सिरियस होते आणि मग हॉस्पिटलमध्ये जातात. परंतु इथं आल्या आल्या तुमच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि नंतर तुम्ही एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटला जाता, मग अँजिओग्राफी, मग पुढची प्रोसेस काय त्याआधी हे खूप गरजेचं आहे. एवढंच नाही तर बाकीच्या मागाशी सांगितलं अमेरिकन आणि बाकीच्या सर्जरी तर डॉक्टर बसतील ऑपरेशनला येत असतात. माझ्याकडे पण यायचे शिजर होत आहेत. पहिलं आता मला माहित नाही, मी काहीतरी 13-14 हजारात मुक्ती शिजर झालं उगतं. ज्यावेळेला पेशंट मी 2000 प्रॅक्टिस सुरू केली आणि 2005-06च्या दरम्यान माझ्याकडं मी ऑपरेशन थिएटर सुरू केलं. तर त्यावेळेस राजूर मधलं त्या भागातलं माझं पहिलं ऑपरेशन थिएटर होतं. तिथं एक तर रोटीवर डॉक्टर यायचे किंवा मग इकडनं भाग संगमित डॉक्टर यायचे. रस्ते खूप खराब होते आणि डॉक्टर यायला मग कंटाळा करायचे. परंतु त्या काळामध्ये आम्ही 12-13 हजार, मला माहित आहे की आज जर तुम्ही मोठ्या हॉस्पिटल गेले तर 40 हजाराच्या खाली शिजर होत नाही, पण डॉक्टरांकडे 22-25 हजार रुपयाच्या वरती काही जात नसेल मेडिसिनचं. म्हणजे अशा सगळ्या प्रकारच्या इथं सेवा उपलब्ध आहेत आणि मॅडम पण त्यांच्या देखील असतात. आज विशेष करून हे जे सगळे उपस्थित आहेत गरजू आहेत. मला वाटतं एक चांगली गोष्ट अशी आहे की लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे स्वतःबद्दलची काळजी वाढलेली आहे. थोडं जरी आजारी पडलो तर आपण दवाखान्यात जातो. त्यामुळं आता खूप असे साठलेले आजार नसायचे. ज्यावेळेस आम्ही शिबिर घ्यायचो त्यावेळेस 1000-1000, 1500 पेशंट यायचे, 800-800 पेशंट यायचे. आता ती संख्या 100, 200, 250 वरती आली. याचा अर्थ आपण थोडस जरी आजार झाला तर आपण लगेच सरकारी दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात जातो, आपण ट्रीटमेंट घेतो. आणि मग आता राहिलं जे काही आजार तुम्हाला इथे दाखवून घ्यायचे, चांगलं काय होणार आहे
तर तुमच्या इथं तपासणी होणार आहे. सगळी तपासणी झाल्यानंतर जर एखादा धुरंधर आजार निघाला, पहिलं काय व्हायचं का ते हात दाखवून अवलक्षण ऐकल्यासारखं व्हायचं. आजार तर सांगायचे पण त्याच्यावर ट्रीटमेंट करायची नाही. म्हणजे डॉक्टर यायची म्हणायचे का असा असा तुला हॉलचा आजार आहे, आणि हॉलचा आजार आहे तर मग त्याची ट्रीटमेंट कोण करणार. आणि त्यावेळेला मला वाटतं मी जेव्हा बापू खांडेकरांकडं प्रॅक्टिस करायचो तर त्यावेळेस 80,000 रुपये नुसत्या तुमच्या अँजिओग्राफीला लागायचे. 70-80,000. तो माझ्या अंदाजे 97-98चा काळ असेल. आणि त्यावेळेला आज 5,000 मध्ये तुमची अँजिओग्राफी होते. सगळी बलूनप्लास्टीचं तुमचं 50-1,000 आणि ते पण म्हणजे सरकार काय काम करतं हे पण मला सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, तुमचा महात्मा फुले जीवनदायी योजना आहे, प्रधानमंत्र्यांची आरोग्य योजना आहे. 5 लाखापर्यंतची तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. पहिले नाही तर लोक भक्ताकडे का जायचे किंवा देवऋषाकडे का जायचे, तर घरात पैसाच नसायचा. करायचं काय, जायचं मग कुठेतरी अंगारा घ्यायचा, किट्या मारायच्या, कदाचित तो असाध्य आजार असायचा माणूस तिथेच कपून जायचा. तर कॅन्सर तसा बरा होतोच त्या अंगाऱ्यापर्यंत. मनोबल वाढवायचं काम जरी करत असेल तर त्या काळातली त्यावेळेची अडचण काय होती, तर आपली आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. त्यावेळेस सरकारच्या योजना तेवढ्या प्रभावी होत्या, पण आता सरकारच्या योजना प्रभावी आहेत. आणि मला खात्री आहे इथं बसलेले सगळे डॉक्टर तुम्हाला नीट करणं म्हणजे असा कुठलाच डॉक्टर नाही जगातला की माझं पेशंट वाचलं नाही पाहिजे असं कोणत्याच डॉक्टरला वाटत नाही. जगाच्या कोणत्याही डॉक्टरकडे गेलो तर त्याची पहिली अपेक्षा राहते की माझ्या रुग्णाला लवकरात लवकर बरं वाचतावं, त्याला कुठली चांगली ट्रीटमेंट द्यावी, त्याला मला दुवा द्यावा, अशी सगळ्यांची भावना असते. आणि त्यातून हा सगळा इथं डॉक्टर सतीशजी वाळू आणि त्यांची फॅमिली बाकीचे सगळे हा प्रयत्न करताय. आणि आज हे शिबिर होत आहे, आज नक्कीच तुम्हाला चांगली ट्रीटमेंट भेटणार आहे. तुम्हाला जो सल्ला दिला जाईल तर त्यातून पुढे जर एखादा असाध्य आजार कुणालाच निघू नये, पण निघाला तर त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या. शेवटपर्यंत उपचार आहेत. म्हणजे कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. आदरणीय शरद पवार साहेबांनी दाखवलेला, त्यांनी जे आयुष्य जगले का अशी कितीतरी पिढी आहे की ह्या जगामध्ये असा कुठलाच आजार नाही का त्याच्यावरती आता त्या जीबीएस सिंड्रोम थैमान घालायला लागलं तर त्याच्यावरती पण कुतूरचा रुग्ण बरा होऊन आला. म्हणजे तो सापडला, पुण्यामध्ये कोणीच घेत नव्हतं, नंतर त्याला प्रायव्हेटमध्ये ऍडमिट केलं आणि तो बरा होऊन गेला. म्हणजे आपण लवकर दवाखान्यात गेलो तर 100% आपल्यावरती उपचार होतो. त्यासाठी आपण सगळेजण डॉक्टरांकडे याल, उपचार घ्या. आजच्या शिबिरासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि उपस्थित डॉक्टरांची सगळी टीम तुमच्या शिबिरासाठी हजर राहिली, एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. नंतर सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. माझ्या वतीला पूर्ण आरोग्यवर्धिनी पद्धतीची संचालित श्री सुखप्रदा हॉस्पिटल आणि मेडिकल हॉस्पिटल संलग्न यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या मुहूर्तावर भव्य असं सुपर स्पेशालिटी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आपल्या गावचे डॉक्टर सतीशजी वाळू यांनी याचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणवाडा गावचं भूषण माननीय श्री शंकरजी गायकर साहेब राष्ट्रीय प्रवक्ते, त्याचप्रमाणे केंद्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद, त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचे लोकप्रिय आणि लाडके आमदार माननीय श्री डॉक्टर किरणजी लांबडे साहेब यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे डॉक्टर जगदीश वाबळे हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे सहकारी म्हणून उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वप्रथम गावच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावातील विविध नागरिक, त्याचप्रमाणे परिसरातील विविध गावचे सरपंच, पदाधिकारी आपण सगळेजण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी आभार मानतो. वास्तविक पाहता डॉक्टर सतीश वाळू यांचा या ठिकाणी या व्यवसायामध्ये येण्या अगोदरचा त्यांचे वडील हे अण्णा आमच्या ब्राह्मणवाड्यामध्ये या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि त्या त्यांच्या कामकाजाच्या दिवसापासून या गावामध्ये त्या ठिकाणी अण्णांचा जो संबंध आला, अण्णांनी जे लोकांचं मन जिंकलं, लोकांप्रती प्रेम व्यक्त केलं, त्याची ही पोचपावती आज या ठिकाणी डॉक्टर सतीश म्हणून आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला दिसत आहे. वास्तविक पाहता या व्यवसायामध्ये काम करत असताना आता आपण सर्वजण पाहतो, हा व्यवसाय म्हणजे या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम झालेलं आहे. एखाद्या पेशंटला गरज असतानाही त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा इलाज केला जातो, त्या ठिकाणी आवडवी अशी पैशाची मागणी केली जाते. परंतु डॉक्टर वाळू यांनी या ठिकाणी आपलं हॉस्पिटल चालू केल्यापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा त्या ठिकाणी निर्धार घेतला. आणि निश्चितच आपल्या उपक्रमामधून ज्या रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, गोरगरीब जनता आहे, त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थित असं
योग्य आजाराचं निदान करून त्यांना योग्य सेवा देण्याचं काम ह्या उपक्रमातून डॉक्टर वाळूंज करत आहे. मी या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी दवाखाना चालू केल्यापासून अशा पद्धतीच्या अनेक उपक्रमाचं आयोजन केलं. कालच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आणि या शिबिरामध्ये जवळजवळ 150 बॅग या ठिकाणी गावातील तरुणांनी रक्तदानाच्या स्वरूपाने अर्पण बँकेला या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या उपक्रमातून आपण या गोरगरीब जनतेची सेवा करा अशी आपल्याला सदिच्छा देतो आणि आपण जे उपक्रम चालू केलेला आहे या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. गावच्या या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी श्री सुखप्रदा हॉस्पिटल आणि मेडिकल हॉस्पिटल संगमेर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भव्य असं शिबिर आयोजित केले आणि या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे फक्त आपल्या ब्राह्मणा गावचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री शंकरजी गायकर साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांडे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक भारत आरोग्य सर असतील, त्याचप्रमाणे आमचे मित्र सोबतीचे आयनवे असतील, डॉक्टर वाबळे असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पापडे साहेब आहेत, रावसाहेब गायकर आहेत, भाऊसाहेब दादा आहेत, त्याचप्रमाणे संतोषजी मेंगाळ आहेत, विजय आरोटे आहेत, सुमित जाधव आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर. खऱ्या अर्थाने काही माणसं अशी असतात की ती स्वतःसाठी जगत असतात, काही माणसं अशी असतात की ते स्वतःसाठी जगता दुसऱ्यांसाठी जगतात, परंतु काही माणसं अशी असतात का ते फक्त दुसऱ्यांसाठी जगत असतात आणि ते माणसं नाही तर ते देव माणसं असतात. आणि ते अशी दोन देव माणसं या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक शंकरजी गायकर साहेब आणि दुसरे म्हणजे डॉक्टर किरणजी लांडे साहेब. एका जोरदार टाळ्या या दोन मान्यवरांच्या. नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन गोष्टीतून आपण उसने घेता येत नाही तर त्या स्वतःमध्ये निर्माण करावे लागतात आणि त्या निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावी लागते. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की डॉक्टर सतीश वाळुंज यांनी ही प्रेरणा घेऊन ब्राह्मणवाड्यासारख्या एका छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं आणि हॉस्पिटल उभं करून नवे तर या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची एक घरच्याप्रमाणे काळजी घ्यायचं मोठं काम डॉक्टर वाळुंज या ठिकाणी करत आहेत. यापूर्वी अनेक शिबिरं या ठिकाणी गरजवंत रुग्णांसाठी झाली आणि आजही त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मोठं भव्य शिबिर होते. खरं तर त्यांच्या या कार्यासाठी मी सलाम करतो, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. डॉक्टर किरणजी लांडे साहेब, माझे सहकारी डॉक्टर्स आणि उपस्थित सगळं ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या वाडी वस्त्यावर जमलेले रुग्ण असतील. तर मी सर्वप्रथम डॉक्टर सतीश वाळुंज साहेबांचं नक्कीच कौतुक करेन की अशा दुर्गम भागात त्यांनी असं हॉस्पिटल चालवून जी काही रुग्णसेवा ते आज करतात तर खरंच स्तुत्य असा उपक्रम ते प्रत्येक वर्षी करत असतात. दैनंदिन आपल्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये ते खूप साऱ्या रुग्णांना एक दुवा म्हणून काम करत असतात. आज मेडिकल हॉस्पिटल आणि सुप्रदा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आज जे काही महाआरोग्य शिबिर आपण घेत आहोत त्यानिमित्ताने मी सगळ्या रुग्णांना आवाहन करतो की सगळ्या रुग्णांनी मॅक्झिमम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. कुणाला काही दुर्धर आजार असतील, बीपी, हायपरटेन्शनचे वगैरे रुग्ण असतील. आता मेडिकल हॉस्पिटल हे एक सुसज्ज टर्शियरी केअर हॉस्पिटल असल्या कारणाने तिथे विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत, न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध आहेत, ऑर्थोपेडिशियन उपलब्ध आहेत आणि अशा प्रकारे विविध योजनांचाही लाभ घेऊन आपल्या ज्या काही व्याधी असतील, जे काही आजार असतील त्यांच्या निगडीत आज इथे कन्सल्टेशन करून त्याप्रमाणे तुम्ही हॉस्पिटल जरी व्हिजिट दिली त्या योजनेच्या अंडर बाकी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला योजनेच्या अंडर करता येतील आणि त्याप्रमाणे सर्व रुग्णांना मी धन्यवाद देईल की आज त्यांनी उपस्थित राहावं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. विद्यमानाने आज या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर आयोजन केलं, या महाशिबिर आयोजन करण्याचे सर्व आमचे मार्गदर्शक डॉक्टर सतीशजी वाळुंज आणि त्यांचे सर्व सहकारी. खरं तर या ठिकाणी व्यासपीठावरती या तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉक्टर किरणजी लांडे सर आणि शंकरजी गायकर सर हे दोन महान व्यक्ती या ठिकाणी आपल्या समोर बसलेले आहेत. खरं तर या ठिकाणी येण्याचा योग हा माझे मित्र संतोष मेंगाळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला. या ठिकाणी ज्या वेळेला
डॉक्टर सतीशजी गायकर, सतीशजी वाळूंज यांच्याशी माझा प्रथम संपर्क आला, तो एक पेशंट म्हणून. मी आयनवडे गावचा सरपंच जरी असलो तरी या ब्राह्मणवाडा या ठिकाणी या हॉस्पिटलची माझी नाळ एक पेशंट म्हणून जोडली. खरं तर डॉक्टर साहेब, मी ओतूरचा आहे, ओतूरमध्ये भरपूर मोठाले हॉस्पिटल आहे, परंतु माझे मित्र संतोष मेघाल यांच्या बरोबर एका पेशंटला भेटण्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो आणि मी डॉक्टरांना सांगितलं मला असं थोडासा त्रास होतोय, मला तुम्ही तपासा. डॉक्टरांनी तपासल्यानंतर थोडस मला अम्बिलिकल हार्निया म्हणजे बेंबीचा हार्निया हा झाला असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावरती बरेचसे चेकअप केले. चेकअप केल्यानंतर निदर्शनाला आल्यानंतर डॉक्टर म्हणले आपण त्याचं ऑपरेशन काय आहे ते करून घेऊ. मला या ठिकाणी आल्यानंतर हॉस्पिटल किती मोठे किंवा किती छोटे याच्यापेक्षा डॉक्टरांनी जे 2 प्रेमाचे शब्द मला या ठिकाणी मार्गदर्शनापोटी सांगितले ते मला खरं आवडले. हॉस्पिटल किती मोठे आहे त्याच्यापेक्षा त्याच्या आतमध्ये काय सिस्टम आहे, तुम्हाला त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट मिळते हे महत्वाचं आहे. मी एखाद्या चांगल्या भारीतल्या भारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकलो असतो, परंतु चला बघूयात म्हणले एकदा इथं ट्रीटमेंट घेऊ. ट्रीटमेंट घेतली सर, अतिशय सुंदर. म्हणजे पैशापेक्षा माणसाला मग एक महत्व देणारे डॉक्टर आहेत किंवा या ठिकाणी आलेला पेशंट हा बरा कसा होऊन जाईल त्याला या ठिकाणी जे आपण ट्रीटमेंट करतो इंजेक्शन औषधांपेक्षाही त्यांचं बोलणं चालणं किंवा या ठिकाणी आल्यानंतर जे काही ट्रीटमेंट मिळाली त्यातून मला फार अति आनंद झाला. इथं असणारा जो स्टाफ आहे त्याचा किंवा स्वच्छता आहे खरंच मन भारावून गेलं. आणि माझ्या आईवडील ग्रामपंचायत हद्दीतले पेशंट इथे येतात हे मी इथं आल्यानंतर पाहिलं आणि खरंच मला आनंद झाला. कमी पैशामध्ये चांगली ट्रीटमेंट देणारं एकमेव हॉस्पिटल आपल्या अकोला आणि जुन्नर तालुक्याच्या बॉर्डरीवर हे हॉस्पिटल असेल ते सुखप्रद. मी काही डॉक्टरांचा मोठेपणा सांगत नाही, पण जे काय मी अनुभवलं ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला अति आनंद देणार होतं. आणि ट्रीटमेंट घेत असताना सरांची मिसेस आहे, पेशंट आणि डॉक्टर यांचा संपर्क काय आहे तो मी स्वतः अनुभवला. माझे घरचे डबा घेऊन येत होते किंवा मला ट्रीटमेंट मिळत होती, परंतु डॉक्टर आणि मॅडम दोघेही त्या पेशंट म्हणून माझी जी काळजी घेत होते ना त्यातूनच 50% माझा आधार बरा झाला असं मला जाणवलं. म्हणून उपस्थित या ठिकाणी सर्व ब्राह्मणवाडा किंवा आजूबाजूच्या वस्तीवरील बरेचसे या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. त्यांना माझी विनंती आहे, आपण भारी भारी हॉस्पिटलमध्ये जाऊन विलाज घेण्यापेक्षा आपल्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी वाळून डॉक्टर आहेत, यांना भेटावं, योग्य उपचार घ्यावेत. आपला यातून वेळ वाचेल, पैसे वाचतील आणि चांगली ट्रीटमेंट मिळेल. आणि एक चांगला डॉक्टर आपल्या गावाला लाभला तो कुठेतरी दुसरीकडे ट्रीटमेंट एखादी ओपीडी खोलून दुसरीकडे जाऊन तिकडे हे करण्यापेक्षा आपल्या गावातच तो डॉक्टर कसा थांबेल असं इथं स्थानिक असणाऱ्या मी सर्वच व्यक्तींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टरांना सहकार्य करावं, करतातच आणि करत राहावं अशी मी या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला. मी मनापासून डॉक्टरांचं या ठिकाणी आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली, मी या ठिकाणी सहयोग यांना मानाचा मुद्रा करून आज खऱ्या अर्थानं सुखप्रदा हॉस्पिटल ब्राह्मणवाडा आदिम आदिवासी आरोग्य वर्धिनी संस्था आणि समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाडा आपणा सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराजांच्या जयंतीनिमित्त काल महारक्तदान शिबिर झालं. त्यानंतर खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून आरोग्य वर्धिनी संस्था असेल, सर्व डॉक्टर असोसिएशन टीम असेल, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य आदरणीय गायकर साहेब, त्याचप्रमाणे
वीरभूमी अकोला तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्मान्य किरणजी लामटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेशजी आरोटे, ऐनवाडी गावचे सरपंच स्वप्नभाऊ ऐनावे, उपस्थित सर्व मेडिकल असोसिएशन सर्व स्टाफ, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना, खऱ्या अर्थानं डॉक्टर सतीशजी वाळुंज यांच्या माध्यमातून जी गोरगरीब जनतेची सेवा घडत आहे, अनेक आपण पाहतो अनेक गरीब गरजवंतांना या ठिकाणी जीवदान देण्याचं काम खऱ्या अर्थानं या दोनही दाम्पत्यानं केलेलं आहे. आणि आपण खऱ्या अर्थानं म्हणतोय की शुद्ध बीजेपोटी फळे रसाळी गुळमटी अशा उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं अण्णा वाळुंज दादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही माणसं आपल्या गावाला लाभली आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गरीब जनतेची सेवा घडत आहे, अनेकांना जीवनदान भेटत आहे. त्यांच्या या पुढील कार्यास मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आदिवासी वर्धिनी फाउंडेशन तसेच हॉस्पिटल ब्राह्मणवाडा याच्या वतीने आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले माननीय महामंत्री शंकरजी गायकर साहेब, आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट लामटे सर, तसेच मेडिकल हॉस्पिटलचे वाबळे सर, गुड्डे सर, फुले मॅडम आणि सर, आपल्या माजी सरपंच आरोटे सर, सचिनजी आरोटे, सर्व आपल्या नारायणगावचे सहयोगाचे जे सहयोगी आहेत ते इतर सर्व भाटी साहेब, आमचे पदाधिकारी डेरे सर, राजू देसाई, वनकोटे गावचे सरपंच पोपट जहांडे, ऐनावेवाडीचे सरपंच सचिनजी ऐनावे, सर्व जेवढे काही आज या भव्य शिबिरासाठी उपस्थित झाले त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. एवढं बोलून मी माझं